हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढे तेवढे शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आज हे घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केले, एका छोट्याशा बाउलमध्ये आहे ना, जवळपास 1 ते 2 इथं घेतलेल्या आहे सब्जा. ते आपण काय केले, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केले. जवळपास आहे ना, अर्धा कप इथं पाणी ॲड केले, म्हणजे चांगल्यापैकी ते फुगल्या जाईल. आणि त्याला कसं आहे, अर्धा तास जरी ठेवलं ना, तर ते पटकन फुगले जातात. मग ते साईडला ठेवून दिले. तर दुसरीकडे मी काय केले, आता हे दूध पण थंड करून घ्यायचं. पण त्यासाठी मी दूध आहे ना, तर बॉईल करून घेतले. त्याच्यामध्ये चवीपुरतं म्हणजे साखर ॲड केली. आता तुम्ही म्हणता चवीपुरतं म्हणजे हो, जेवढं आपल्याला गोड हवे ना, त्याच पद्धतीने मी थोडीशी साखर ॲड केली. चांगल्यापैकी उकळी आल्याच्या नंतर ते दूध आहे ना, तर थंड झाल्याच्या नंतर फ्रिजमध्ये ठेवलं. चिल्ड होईल चांगल्यापैकी चिल्ड होईल ते. तर तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल, की आता इथं आपण काय करतोय, कलिंगड घेतले. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की तर मी काय केले, कलिंगडाची एक काप घेतली आहे. त्याच्यामध्ये ना जेवढं काय आता आपल्याला सरबत जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे, तेवढ्याच क्वांटिटीमध्ये इथं मी घेतलेलं आहे कलिंगड. आता त्याचे ना छोटे-छोटे असे काप तयार करून घेते. तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे केले. आता ह्याला काय करायचं आहे, आपण आहे ना एका छोट्याशा बाउलमध्ये आपण ज्यामध्ये ना सरबत बनवणार आहोत ना, त्याचमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायची किंवा प्लेटमध्ये घेतली तरी काही हरकत नाही. आता मी ह्याच्यामध्ये बनवणार आहे मोहब्बतचा सरबत. आता हे म्हणजे उपासामध्ये ना शक्यतो तर कसं असतं गप्पामध्ये आणि हो, समर स्पेशल पण आहे. म्हणजे दोन्ही मी रेसिपी बनवली, की विचार करून म्हणजे कसं असतं, की आपण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं, जेवणाचं प्रमाण कमी होतं. अंगातली ताकद जी आहे ना, एनर्जी जी आहे ती कमी होते. तर ती म्हणजे भरून काढण्यासाठी ना, तर कशा पद्धतीने आपण स्वतःसाठी हेल्दी काय बनवू शकतो आणि आपल्याला पौष्टिक असं काय भेटेल, तर अशा पद्धतीने मी इथं सरबत बनवलेलं आहे. आणि हो, ही तुम्हाला म्हणजे रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का फ्रेंड्स. तर आता आपण काय करायचं म्हणजे हे रेसिपी जी आहे ना, तो म्हणजे आपण दिवसभर उपवास ठेवतो. संध्याकाळचं असं असतं, की आपण समजा ऑइली, तिखट वगैरे असं नको वाटतं. मग ही ड्रिंक जी आहे ना आपण, तर ही जरी तुम्ही म्हणजे करून प्याल ना, तर तुमची जी एनर्जी दिवसभराची एनर्जी डाऊन झालेली तुमची पूर्ण जी ताकद आहे, ती एनर्जी म्हणजे सगळ्या ग्लासमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता तुम्ही तर पाहू शकता आपण काय केले, कलिंगडची जी आहे ना, काप आहे ना, एका बाउलमध्ये काढून घेतले. आता त्याच्यासोबतच आहे तर मी जेली तयार केली. आता जेली जरी नसली तरी काही हरकत नाही फ्रेंड्स. तर असेल तर टाका किंवा स्किप करू शकता तुम्ही ते. तर माझ्याकडे होती म्हणून मी ॲड केलेली आहे. आता जेली पण आहे मी ती बनवून घेतली. आता तुम्ही म्हणता ही रेसिपी माझ्याशी शेअर केली नाही का? तर ही रेसिपी जी आहे ना, तर आधी मी शेअर केलेली तुमच्याशी म्हणून मी पुन्हा-पुन्हा तीच रेसिपी शेअर केलेली नाही. आता तुम्ही तर बघू शकता. ही जी आहे ना, तर पूर्ण जेली आपली एकदम रेडी झाली आहे. तर 5 साठी ना मी ह्याला फ्रिजमध्ये ठेवलं होतं. तर ते एकदम सेट झाली आहे. आता ह्याला साईडला आपण ठेवून देऊया. आता जे काही बाउल आहे ना, त्याच्यामध्ये आपण कलिंगड ॲड केले ना, त्याच्यामध्ये आता काय करूया, सब्जा जी आहे ते पूर्ण मी ॲड केल्या. त्याला काय करायचं, मी एकसारखं मिश्रण तयार करून घेऊया. आता सब्जा आणि कलिंगड एकसारखं मिश्रण झाले. आता ह्याच्यामध्ये ना, आपलं जे दूध आहे ना, एक मस्तपैकी थंड झाले आणि हो, जेवढं काही थंड असेल ना, तेवढं ही ह्यात सरबताची ना मजा वेगळीच असते. तर आपण काय केले, दूध जे आहे ना, थंड करून घेतलेलं, ते पण आपल्या कलिंगड आणि सब्जामध्ये ॲड केले. आता हे पण एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचे. जर तुम्हाला असं घट्ट वगैरे काही वाटलं असेल, तर तुम्ही थोडंसं पाणीही ॲड करू शकता. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की आपण फक्त इथं काजू घेतले. ते काजूचे छोटे-छोटे असे काप तयार करून घेतले. ते पण एकसारखं मिश्रण तयार करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना जेली जी आहे ती आपण ॲड करूया. तर तुम्ही पाहू शकता जेली जी आहे ना, ते एकदम ही वेगळ्याच पद्धतीची आहे आणि ही जी आहे ना, तर संत्रा फ्लेवर आहे बरं का फ्रेंड्स. तुम्हाला म्हणजे बरेच काही फ्लेवर असतात त्याच्यामध्ये. तुम्हाला जे हवंय फ्लेवर ते तुम्ही घेऊ शकता आणि आपला सरबताचा जे कलर आहे ना, तर कशा पद्धतीने दिसतोय आणि किती छान दिसतोय हे तुम्ही पाहू शकता. तर आपली ही जी आहे ना, आता आपण हे सगळं काही ॲड केले. आता तुम्ही पाहू शकता हे कलर वगैरे छान आलाय, पण जर तुम्हाला कलर ॲड करायचा असेल, तर तुम्ही इथं करू शकता.
तिथे मी घेतलेला आहे कलर आणि त्याच्यासाठी ना फ्रुट्स कलर आहे बरं का फ्रेंड्स, असं कोणताही नाहीये. जे नाही कधी आपल्या स्वयंपाकामध्ये, रेसिपीमध्ये यूज करतो तेच कलर आहे. थोडासा फक्त 2च थेंब ॲड केलेत आणि तुम्ही तर पाहू शकता आपल्या रेसिपीला आणखीन छान कलर आलाय. आणि फायनली ही रेसिपी पण माझी झालेली आहे मोबाईलचा शरबत. आणि हो, समर स्पेशल आहे, रमजान स्पेशलही आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला कोणी-कोणी पाहिलं असेल त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ इथेच करते. आणि हा व्हिडिओ जी आहे ना, तर माझी इफ्तारीचा आहे. तर तुम्ही तर पाहू शकता इथं इफ्तारीसाठी मी काय-काय स्पेशल तयार केलेलं आहे. आणि हो, आपली दुसरा व्हिडिओ पण येणार आहे. तो पण नक्की पहा. आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं लाईक आणि शेअर करा. बाय.